बी करून पाहायला पाहिजे होता. तेव्हा सुविधा नव्हत्या आणि तेव्हा श्रद्धा पण होती. ऐका, दुसरे पर्याय नव्हते, सुविधा नव्हत्या, उपाय नव्हते. ती वृंदा आणि तिचं जे वन ते वृंदावन आणि तिच्यात जो राहतो तो बाकी विहारी. भगवान कृष्ण कुठे, बाकी विहारी कुठे आहेत? वृंदावनात. अख्खं तुळशीचं वन येते. वृंदावन म्हणजे तुळशीचं वन. आमच्या ताईनं मॉलचं नावही वृंदावनच ठेवलंय. माता तुळशीचीच कृपा येते. तुळस, तुळशीचं रोपटं लावलं जगत नाही. गाईला वासरू नाही, पोटी मुलबाळ नाही. शेजारी पाजारी येऊन सांगायचे, बा मनबा तुमचं काहीतरी पाप आहे, तुळस जगत नाही, लेकरू बाळबी नाही. लोक निपुत्रिक म्हणायला लागले. चांगले शेजारी मिळणे याच्याकरताही भाग्य लागतं बरं. लोक निपुत्रिक म्हणायचे. धर्मशास्त्र सांगतं निपुत्रिकाचं तोंड पाहू नये. निपुत्रिक कोणाला का म्हणतात ते ऐकून घ्या. ज्याला मुलबाळ होत नाही त्याला निपुत्रिक म्हणत नाही. ज्याच्या पोटी संतती आली नाही त्याला निपुत्रिक म्हणत नाही. मग धर्मशास्त्रकार निपुत्रिक म्हणतात कुणाला? कोटी रुपयाचं शरीर ज्या भगवंतानं दिलं त्या देवाकरता ज्याला वेळ नाही तो एक नंबरचा निपुत्रिक. सकाळी उठल्या उठल्या जर एक नास्तिक माणसाचं तोंड पाहिलं तर 100 गाई मारण्याचं पाप लागतं. नियम असा आहे, सकाळी जो भेटायला पाहिजे तो भेटत नाही. ज्याचं तोंड पाहायची इच्छा नाही तो पहाटेच रामराम केले शहरात नाही. होता की नाही असं बऱ्याच वेळा? ज्याच्याकडे जायची इच्छा नाही तिथे गेल्याशिवाय होत नाही. जिथे नेहमी जावंच वाटतं तिथे वेळ भेटत नाही. निपुत्रिक म्हणायचे लोक. वाईट वाटलं. जंगलामध्ये गेला की लोक निपुत्रिक म्हणतात. रोज रोजच्या मरण्यापेक्षा एकदा मेलेलं काय वाईट म्हणून आत्महत्येचा विचार डोक्यात घेऊन आत्मदेव जंगलात निघून गेला. तुंगभद्रा नदीमध्ये उडी मारून जीव देणार तितक्या त्याने यती एक संन्यासिक महात्मा पाहिला. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषा. मरायच्या आधी या महात्म्याला भेटावं, याचं दर्शन करावं, याचा नमस्कार करावा असं त्याला वाटलं. आणि आत्मदेव त्या ब्राह्मणाच्या त्या यतीच्या जवळ गेला, चरणावर डोकं टेकवलं. त्यांनी विचारलं, कथम रोदिशी विप्रम तुम का ते चिंता बलियसी. हे ब्राह्मण बुवा, हे भूदेव का रडतायत, का चिंता करतायत, काय टेन्शन आहे? त्यांनी सांगितलं, महाराज धिक जीवितम प्रजाहीन धिग्रच प्रजा विना धिक धनम चापतस्य धिक कुलम संकटी विना. गोठ्यात गाय तिला वासरू नाही, संसार करून एवढे दिवस झाले पोटी मुलबाळ नाहीये, तुळशीचं रोपटं जगत नाही. लोक निपुत्रिक म्हणतात जगण्याची इच्छा नाही, मरायला आलो, आत्महत्या करतोय. त्यांनी सांगितलं आत्महत्या कोणत्याच दुःखाचं सोल्युशन नाहीये. आत्महत्या करून अडचणी सुटत नाहीत. आपल्या धर्मात सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल की ज्या पापाला प्रायचित्त नाही त्याचं नाव आहे आत्महत्या. आत्महत्या करून जर माणूस गेला तर गरुड पुराण सांगतं त्याला कित्येक योनींपर्यंत त्या ठिकाणी भटकत राहावं लागतं. आत्महत्या कोणत्याच दुःखाचं सोल्युशन नाही. आत्महत्या करू नये. आणि तू आत्महत्या करायचं सांगतोय बाबा. त्यांनी सांगितलं काय करू महाराज, खोटी मुलबाळ नाही, लोक निपुत्रिक म्हणतात. त्या महात्म्याने त्याच्या कपाळावरच्या रेषा पाहिल्यात आणि सांगितलं महाराज तुम्हाला या जन्मात काय पुढच्या 7 जन्मी मुलबाळ नाही. तो म्हणला 7 जन्मी मुलबाळ नाही, आता जीव देतो, जगतच नाही. अरे मरू नको. त्यांनी सांगितलं महाराज ऐका, मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. रडतो की नाही माणूस? काय करावं महाराज? सगळे उपाय करून पाहिले, दवाखाने झाले, वैद्य झाले, दोरे अंगारे धोपारे डेस्कोमाय फेस्कोमाय भवानी जगदंबा खंडोबा भैरोबा सगळे झाले. भावनगरला 2-3 चक्रा मारल्या पण काय नाही. मग काही मुलबाळ झालं नाही महाराज. मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो. मग नालायक पोऱ्याचा बाप होण्यापेक्षा एका सात्विक पोऱ्याचा बाप झाला कधी? जो मुलगा समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देईल, जो समाजामध्ये मान सन्मान मिळवून देईल, जो मुलगा देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी काहीतरी करेल
अशी संतती जन्माला. त्या महात्म्याला दया आली की आत्महत्या करू नको बाबा. त्या महात्म्याने तपश्चर्याचं एक फळ त्याला सांगितलं, हे फळ खा, तुझ्या बायकोला खायला दे आणि तिला सांग तुला मुलगा होईल. त्याला आनंद झाला, त्याने ते फळ घेतलं, तो घरी आला. धोंदोलीला सांगितलं, हे फळ खा, तुला मुलगा होईल. विश्वास पाहिजे. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास पाहिजे. मुलाचा बापावर, बापाचा मुलावर, आईचा लेकावर, बहिणीचा भावावर, भावाचा बहिणीवर, बायकोचा नवऱ्यावर, नवऱ्याचा बायकोवर विश्वास पाहिजे ना. शिष्याचा गुरुवर, भक्ताचा देवावर विश्वास पाहिजे. विश्वासच राहिला. पेशंटचा बी डॉक्टरवर विश्वास पाहिजे ना. एक पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले, ऑपरेशन करायचं होतं, स्ट्रेचरवरती झोपवला, डॉक्टरांनी हँड ग्लोव्ज वगैरे घातले, लाईट लावला, ऑपरेशन करायचं. तितक्यात ते पेशंट उठून बसलं, जय हरी. डॉक्टर म्हणे काय झालं? म्हणे काही नाही. खिशात घातला, 500चं बंडल काढलं, मोठा नोटा मोजायला लागला. त्यावेळी डॉक्टर विचारलं, म्हणले काका 40 वर्ष झाले मी ऑपरेशन करतोय, आजपर्यंत ऑपरेशनच्या आधी मला कोणीच पैसे दिले नाही, ऑपरेशनच्या आधी पैसे द्यायची गरज नाही, ऑपरेशन झाल्यावर आपण सगळं बिल काढणार आहोत. तो डॉक्टरला म्हणला, मी तुला पैसे देतच नाही. म्हणले मग पैसे मोजता काय? तो म्हणे तू आता मला बोलचं इंजेक्शन देणार आहे, त्याच्या आधी मोजून ठेवतोय. विश्वासच नाही तर त्याचा गुण लागेल कधी तुला? आणि हे बघा, देवाचं जाऊ द्या हो, साधूचं गुरुचं विषय लांबचा सांगतो. बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोणत्या तरी डॉक्टरवरती भावना आहे की मला याच डॉक्टरचा गुण लागतो. प्रत्येकाचा आहे ते. माझं वैयक्तिक आहे, मला जळगावच्या एका डॉक्टरचा गुण लागतो अशी माझी भावना आहे. मी आशीर्वाद हॉस्पिटलला गेलो तरच मला गुण लागतो. मग कुठे गेलो मी, नाशिकची ट्रीटमेंट केली, गुण लागत नाही. ती भावना आहे, ती मानसिकता आहे, ती सायकोलॉजी बनलेली आहे. त्यालाच भाव म्हणतात, त्यालाच विश्वास म्हणतात. मला सांगा, देव मोठा की भाव मोठा? देव मोठा की भाव मोठा? भाव का देव? जोरात बोला, मला ऐकायला येत नाही. थोडं कमी आहे, इकडं कमी. माझा ऍक्सिडेंट झाला होता एकदा मागे, त्याच्यामुळे इथे मला थोडा बहिरा झाला. हा, भाव मोठा की देव मोठा? भाव मोठा. भावच नसला तर देव कशाला भेटेल? रावेरच्या बस स्टँडवर एक माणूस बसमध्ये बसला, पेपर विकणारा पोरगाला, लोकमत, देशोन्नती, पुण्यनगरी, लोकसत्ता. त्याने पेपरवाला बनवलं, इकडे काय पेपर दे. केवढ्याला रे? म्हणले 2 रुपयाला. त्याने 2 रुपयाचा डॉलर त्याच्या हातात टेकवला, पेपर घेतला, पोरग उतरून गेलं, गाडी निघाली. गाडी भोकरी फाट्यापर्यंत आली. ज्याने पेपर घेतला होता तो पेपर वाचत जाय ना हसत जाय. शेजाऱ्याने विचारलं, म्हणले काय रोग आला तुला, का भासतोय? तो म्हणे मी पेपरवाल्याला फसवलं. म्हणले कसं काय? म्हणे त्या पोराला मी 2 रुपयाचा खोटा डॉलर दिला. गाडी भोकरी फाट्याच्या पुढे निघून गेली, खानापूरच्या आसपास गेली. आणि ज्याने पेपर घेतो जास्त जोरात हसायला लागला. शेजारचा म्हणे आता काय झालं तुला? तो म्हणे मी त्या पोराला 2 रुपयाचा डॉलर खोटा दिला. म्हणे मग? म्हणे त्याने बी मला पेपर कालचाच दिला. रुपया खोटा, पेपर खोटा, तुमचा भाव खोटा, तुमचा देव खोटा. भाव, देव भावाचा, भावाचा देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा अंत पार नाही याचा, अंत पार नाही याचा, अंत पार नाही याचा, अंत पार नाही याचा. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला.
जाऊ द्या, आपली माय मुक्ताबाई काय सांगते ते पाहू आपण. मुक्ताबाई सांगतात, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देव जवळच आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधन पाय. दुधामध्ये जसे लोणी तसा देव चक्रपाणी. दुधाच्या थेंबात थेंबात लोणी. मग दूध डायरेक्ट हात घातला की लोणी निघतं की असंच ना. दूध काढून आणला, हात घातला की लोणी येतं. त्याची प्रक्रिया आहे ना. दूध तापवावं लागतं, थंड होऊ द्यावं लागतं, मग त्याची मलई काढावी लागते, मग त्याच्यानंतर मग ते पुढे त्याचं विरजन, दहीन, त्याला घुसळण, सगळ्या प्रक्रिया, तेव्हा हाती लोणी येतं. त्याची एक प्रक्रिया आहे. दुधात किती फॅट हे पाहण्याकरता डिग्री असते की नाही. तसं ते साधन आहे. सापडाला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. त्याने त्याच्या बायकोला ते फळ दिलं, म्हणले फळ खा, तुला मुलगा होईल. ते म्हणले ठीक आहे, सकाळी खाईल. हा पूजा अर्चा करायला निघून गेला. हिने ते फळ घेतलं, गल्लीत गेली. गल्लीत चर्चा सत्र सुरू झालं. आणि त्या गल्लीतल्या मावल्यांनी तिला सांगितलं, म्हणले तू येडी का खोडी, हा फळं खाऊन मुलगा होईल, कोणी सांगितलं तुला. अगं म्हणले तुला मुलबाळ होत नाही, तुझ्या नवऱ्याने हे फळ कोणत्या तरी बाबाकडून मंतरून आणलं, हे फळ तू खाशील, तू मरशील, आणि तो दुसरं लग्न करायला मोकळा होईल. लोकांनी कधी चांगले सल्ले दिले हो. तिची बहीण गावात राहायची. तिने बहिणीला सांगितलं, म्हणले बघ तुझ्या दाजीने फळ आणलेलं. बहिणी सांगितले, बघ लेकरांच्या भानगडीत पडू नको, मला 4-5 लेकर आहे, आता मी गरोदर येईल, लई त्रास आहे म्हणले लेकरांचा. हो, त्याच्यापेक्षा एक काम कर ना, या भानगडीत पडूच नको. म्हणे मग मी गरोदर आहे, मला जे होईल मी ते तुला आणून देईल. पण म्हणले बाई आमच्याकडे परिस्थिती नाजूक आहे, तुमच्याकडे भरपूर धन आहे, आम्हाला धन दिसेल नवऱ्या. ती म्हणली आमच्याकडे धनाच्या बाबतीत टेन्शन नाही, भरपूर आहे, आणून देईल. पण म्हणले ताई या फळाचं काय करू. म्हणले ते फळ तुझ्या घरी गाय आहे ना, त्या गायीला खाऊ घाल ना. ते बाबांनी सांगितलं ना की मुलगा होतो, मग गायीला खाऊ घाल, पाहू आपण. आणि मी म्हणले तू गरोदर असले नाटक कर, नवऱ्याला सांग मी गरोदर आहे. ती घरी आली, तिने ते फळ गायीला खायला दिलं, स्वतः गरोदर असल्यानं नाटक केलं. 9 महिने 9 दिवसानंतर बहिणीला मुलगा झाला. गपचिप हिला आणून दिला. हिने नवऱ्याला सांगितलं मला मुलगा झाला, पण म्हणले मला दूध नाही, माझ्या बहिणीला मुलगा झाला, तो मेला, तिला दूध पाजायला तिच्याकडे घेऊन जाऊ. म्हणले घेऊन जा, पण म्हणले तिला धन द्यावतो, म्हणले आपल्याला धन भरपूर घेऊन जा. तिथून 3 महिन्यानंतर गायीला सर्वांग सुंदर बाळ जन्माला आलं. त्याचा अख्खा देह माणसाचा होता, फक्त त्याचे कान गायीसारखे होते. त्याचे कान गायीसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. गो म्हणजे गाय, कर्ण म्हणजे कान, गायीसारखे कान, गोकर्ण. आणि बहिणीपासून जो उसना आणला होता त्याचं नाव ठेवलं धुंधुंकारी. गोकर्ण सात्विक होता, धार्मिक होता, पूजा अर्चना करायचा, सात्विक होता. धुंधुंकारी एकदम विचित्र जन्माला आला. लहानपणापासून भांडण करायचा, उखाडा पाखड्या करायचा, लोकांच्या चोऱ्या करायचा, जुगार खेळायचा, धन लुटायचा. बापाने समजवलं, आईने समजवलं, ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी बापाने त्याला खूप समजवलं, त्याने बापाचं ऐकलं नाही. आणि एक दिवशी त्याने बापावरती हात उचलला. बापाला वाईट वाटलं. बापाला त्याच्या मुलाने गोकर्णाने उपदेश केला. बाप अरण्यात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. विवेकेन भक्तिम केंद्रे पुत्र देही बलावदपी. बाळा आता काय करू. त्याने सांगितलं काहीच नाही, भगवत नामचिंतन करण्यासाठी निघून जा. निघून गेले. घरात आई होती. जुगारामध्ये याने सगळं हरवून टाकलं, घरात काहीच उरलं नाही. शेवटी आईला सांगितलं आई मला धन पाहिजे. ते म्हणले घरात काही नाही. तो म्हणला तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे ते दे. ती म्हणली अरे हे माझ्या सौभाग्याचा अलंकार आहे. ते म्हणलं मला माहित नाही, मंगळसूत्र दे. शेवटी ती घाबरली. त्याने चुलीतलं जळतं लाकूड उचललं. पुढे धुंधुंकारी मागे, पुढे धुंदुली मागे धुंदुंकारी. एका विहिरीत जाऊन पडली संपली, मेली. आई गेली, बाप गेला. गोकर्णाला वाटलं पुढचा नंबर आपला आहे. गोकर्ण काशीला निघून गेला. आता घरात कोणीच उरलं नाही. हा चोऱ्या करायचा, दरोडे घालायचा. हा 5 स्त्रियांच्या वेश्यांच्या नादी लागला. व्यभिचार घडला, स्त्रियांच्या नादी लागला. त्या 5 स्त्रियांना घरी घेऊन आला. परत स्त्रीला धनप्रिय असतं. त्यांनी कथा कीर्तन भागवत जे काय असेल त्याचं सगळं बंद पाडलं.
धन कमवायचं, पैसा कमवायचा. भरपूर धन कमवलं, भला मोठा दरोडा टाकला. एक दिवशी भरपूर धन आणलं. त्या 5 जणींनी विचार केला, आज ना उद्या हा सापडणार आहे, चोरीचा छडा लागणार आहे, याच्यासोबत आपल्यालाही शिक्षा होणार आहे, यालाच मारून टाकलं तर काय हरकत आहे. त्या 5 जणींनी त्याला खांबाला बांधला. त्याचा जीव जात नव्हता. अति पापीन अति कामी माणूस याचा जीव जात नाही. त्या स्त्रियांनी त्याला साडीचा गळफास दिला तरी जीव जाईना. शेवटी चुलीतला विस्तव काढला आणि त्याच्या तोंडात कोंबला. शेवटी तो मेला. त्याचं प्रेत घरातच खड्डा करून पुरून टाकलं. त्या निघून गेल्या धन घेऊन. याला पिशाच योनी भूत योनी प्राप्त झाली. मरणाचे 4 प्रकार आहे. दैविक मरण, भौतिक मरण, अध्यात्म मरण आणि प्रत्यक्ष मरण. मरणाचे 4 प्रकार आहे. त्याच्यातलं पहिलं मरण आहे भौतिक मरण. अपघाती मृत्यूनं जो माणूस जातो त्याला भौतिक मरण म्हणतात. धुंदुंगारी भौतिक मरण, दैविक मरणानं मेलं, माफ करा, त्याला दैविक, भौतिक, अध्यात्म आणि प्रत्यक्ष. दैविक मरणाने धुंदुंगारी गेला जे अपघाती मृत्यूनं जातात. पिशाच बनला, पिशाच बनून भटकू लागला, अतृप्त आत्मा होती. 12 वर्षानंतर गोकर्ण आला. रात्री आपल्या घरी मुक्कामी राहिला. हे पिशाच्या रात्री त्याला त्रास द्यायचं, वेगवेगळे आवाज काढायचं, त्याला भीती घालायचं, ओरडायचं, रडायचं. त्याने विचारलं, कोण आहे तू? सांगितलं, मी तुझा भाऊ आहे धुंदुंगारी. रडतो का? काय झालं? दादा, मी दुराचारी, मी पापी, माझ्या हातून लय मोठे पाप घडले, मी पिशाच बनलेलो आहे. याने सांगितलं, अरे मी तुझं श्राद्ध केलं, पिंडदान केलं. म्हणले त्याच्याने मुक्ती मिळणार नाही. काय करू? काहीतरी कर पण मुक्त कर. सकाळ झाली. जाणकार लोकांना, ब्राह्मणांना, ऋषीमुनींना विचारलं. त्यांना उपाय सांगता आला नाही. की माझ्या भावाला दुर्गती मिळाली, माझा भाऊ मेलेला आहे, त्याला सद्गती मिळवायची, आता काय केलं पाहिजे? कोणालाच सांगता आलं नाही. शेवटी भगवान सूर्यनारायणाला विचारलं, भुवन भास्कर सूर्यनारायणाला, की देवा, माझ्या भावाचा उद्धार होण्यासाठी काय करू? तेव्हा सूर्यनारायण सांगितलं, तुम्ही भागवताचं आयोजन करा. गोकर्णाने भागवताचं आयोजन केलं. ऋषीमुनी, जपी संन्यासी, बैरागी सगळ्यांना बोलवलं. भगवान बालकृष्णाची स्थापना झाली. गोकर्ण कथेला त्या ठिकाणी येऊन बसलेत. कथा सुरुवात झाली आणि बाजूला एक बांबूचं वन होतं. त्या बांबूच्या वनामध्ये 7 गाठीचा बांबू आहे ना. कुठं बांधलाय? त्या बांबू मध्ये ते पिशाचं जाऊन बसलं. त्याला देह नाही, वायुरूप स्वरूपात जाऊन बसलं. पहिल्या दिवशी कथा आली, पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसऱ्या दिवशी तिसरी, चौथ्या दिवशी चौथी, 7व्या दिवशी 7वी गाठ फुटली. त्या बांबूतून ते पिशाच मुक्त झालं. धुंदुंगारीचा देह पवित्र झाला. त्याला घेण्याकरता स्वर्गातून भगवंताचे पार्षद आले. आपल्या भावाला वंदन केलं आणि विमानात जाऊन बसलो. मग बाकीच्या लोकांनी विचारलं, महाराज, कथा तुमच्या भावाने ऐकली, कथा आम्ही पण ऐकली, पण विमान फक्त तुमच्या भावालाच कसं काय आलं? तोंड पाहून कामं करता का? वशिला मारला नाही हो. माझ्या भावाला उद्धाराची तळमळ होती. त्याने सर्वांगाचे कान करून कथा ऐकली. सगळे इथे ध्यान बसले, पण सगळे मनानं बसले याची गॅरंटी देता येत नाही. एखादी जण घरून आला, घराला येताना कुलूप लावलं, कुलूप लावून घरी आला आणि इथे येऊन बसला. अचानक डोक्यात आलं, कुलूप लावलं पण झटका मारून नाही पाहिला. एखादी माता माऊली घरून आली, चुलीवरती दूध ठेवलेलं आहे तापवायला, इथे तर येऊन बसली, पण डोक्यात विचार आला, घरात मांजर तर येणार नाही. देह देवा पुढे चित्त. आपल्याला देव का पावत नाही सांगू का तुम्हाला? आपण मंदिरात गेल्यानंतर अशा जागी बसतो किंवा अशा जागी उभं राहतो जिथून देव बी दिसेल आणि आपली चप्पल बी दिसेल, म्हणून देव भेटत नाही. एका वेळी एकच काम केलं पाहिजे. कथा ऐकताना 3 प्रकारचे लोक, श्रोता, सरोता आणि सोता. सर्वांगाचे कान करून ऐकतो तो श्रोता. एक सरोता. सरोता फक्त किवऱ्या काढतो. मंडपात येऊन बसेल, मंडप चांगला आहे, थोडासा तिरपा झाला, हा सरोता. महाराज चांगला दिसतोय पण काय बोंब पाडीन तेव्हा खरी. सरोता.
याला म्हणतात सर्वता. आणि एक स्वतः सुरतला कथा होती माझी, कडोद्रा 4 रस्ता, प्रियंका प्लस सोसायटी, ती मोठी सोसायटी आहे, 4000 कुटुंब राहतात, 44 माळ्याची सोसायटी. तिथे प्रशांत पाटील गुजर समाजाचेच आहेत ते, त्यांनी कथा ठेवली ती माझी. बरेच दिवस झाले, 7-8-10 वर्ष झाले असते. गुजराती लोक हिंदीतून कथा करायची होती, हिंदीतून सांगावं लागत होतं. एक म्हातारी आली तिसऱ्या दिवशी, बोले बेटा बहुत अच्छी कथा सुनाते हो. मैंने कहा माताजी मेरी कथा आपको इतनी अच्छी लगी? हाँ. बोले बेटा बहुत अच्छी कथा सुनाते हो. मैंने कहा माँ ऐसी कौन सी बात आपको अच्छी लगी मेरी कथा में? क्या बोलो? बोले बेटा मैं घर को 2-2 नींद की गोलियां खाती हूँ फिर भी मुझे नींद नहीं आती. तेरे कथा में एक बार मैं आके बैठ जाऊँ तो बिना गोली खाने के ऐसे आराम से 3 घंटे नींद निकल जाती की पता ही नहीं चलता. याला म्हणतात स्वतः. ती मला म्हणे मी घरी 2-2 झोपेच्या गोळ्या खाते पण झोप येत नाही, तुझ्या कथ्यात येऊन बसली म्हणे, बिना गोळी खायची 3 घंटे झोप आली म्हणे, इतकी चांगली कथा करतो म्हणे तो. त्याला म्हणतात स्वतः, सरोता आणि श्रोता. श्रोत्याची व्याख्या ज्ञानोबराय सांगतात. अर्जुनाचे ये पांती परसन्याजी योग्य होती. अर्जुनानं जशी गीता ऐकली, गीतेचे श्लोक किती, आपल्या भगवद्गीतेत श्लोक किती आहे? भगवद्गीतेत श्लोक किती? आपल्या गीतेचे किती अध्याय आहेत? किती? 12? 18. आणि श्लोक किती आहे? 700. भगवद्गीते श्लोक किती? 700. मग आता ऐका, भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली, घरात सांगितली का लढाईच्या रणांगणात? रणांगणावर. मग 700 श्लोक भगवंतानं किती वेळात सांगितले सांगू? 45 मिनिटात. देवाने 7:15 वाजता गीता सांगायला सुरुवात केली आणि 8 वाजता गीता सांगून मोकळा झाला. दिवस होता रविवार, तिथी होती एकादशी, महिना होता मार्गशीर्ष आणि पक्ष होता शुक्ल. एकादशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध एकादशी वार रविवारी सकाळी 7:15 ते 8 या दरम्यान 45 मिनिटात भगवंतानं गीता सांगितली. किती मिनिटात? 45 मिनिटात. अर्जुनाला 45 मिनिटात गीता समजली. काही लोक मरून गेले पण गीता उघडून पाहिली. ज्ञानेश्वरी कोणत्या वयात लिहिली माऊलींनी? वयाच्या 16व्या वर्षी. मग बरेच लोक आम्हाला विचारतात, महाराज ज्ञानेश्वरी कोणत्या वयात वाचली पाहिजे हो? मी म्हटलं ज्या वयात लिहिली त्याच वयात. आम्ही ज्ञानेश्वरी त्या वयात वाचायला घेतो ज्या वयात आपली वाचायची गॅरंटी नसते. शहापूरला कथा होती माझी, 6 बैरे पुढे बसले होते मॉनिटर जवळ, 6 मॉनिटरला कान लावायचे. मी म्हटलं का बाबा असं काय ऐकू येत नाही. अब पछताए क्या होत जब चिड़िया चुग गई खेत, जव हे सकड सिद्ध आहे हात चाला वया पाय, तव तू आपले स्वहित पाय, तीर्थ यात्रा जाय चुकू नको. शरीर साधन आहे तोपर्यंत परमात्मा साध्य करा. तुमचं शरीर निरोगी आहे, चारिधाम यात्रा करून या. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ याच वयात होईल, पुढे होणार नाही. मी मागच्या वर्षी करून घेतली, थोडी शक्य नाही. तिच्यात बी केदारनाथ दर्शनच दिलं नाही गेले मागच्या वर्षी मला. सगळ्यांचे हेलिकॉप्टर उठले, नेमकी माझी ट्रिप आली तेव्हा धोका आलं. ते म्हणे आता जात नाही महाराज, जा घरी. तेवढ्या करता जुलैत पुन्हा जावं लागलं केदारनाथाच्या दर्शनासाठी. पण देव जे करतो ते चांगलंच करतो. मागच्या वर्षी केदारनाथ दर्शनाला गेलो असतो तर गाभाऱ्याच्या बाहेरून नमस्कार होतो. या वर्षी जुलैत गेलो तर देवाच्या पाठीला गावरान तूप लावून पाठ सोडून देवाचा नमस्कार करता आला. म्हणजे देवाची इच्छा होती पुढच्या वर्षी माझ्या पाठीला हात लावता येईल. केदारनाथ म्हणजे देवाची पाठ आहे. मुंडक नेपाळला आहे, पशुपतीनाथ. म्हणून जोपर्यंत शरीर तुमचं साथ देत आहे, निरोगी आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा जाय चुकू नको. या न्यायाने पुन्हा श्रावण महिन्यामध्ये कथा गेली आणि मग सगळ्यांचा उद्धार झाला.
नारदानं हे ऐकलं. गंगेच्या किनारी आनंदवन नावाचा एक घाट आहे. तिथे नारदाने कथेचं आयोजन केलं. ऋषी मुनी सगळ्यांना बोलवलं. त्याच्यात स्वर्गातले देव सुद्धा आले. देवतांनी त्या कथेमध्ये भाग घेतला. त्या कथा श्रवणाचा लाभ आपल्याला व्हावा म्हणून देव सुद्धा लालायित झाले. मग कोण कोण होते ते? प्रल्हाद स्थालधारी, तररगती तया चोद्धमकास्यधारी, विनाधारी सुरस्त्रीस्वर कुलसतया, रागकर्ता अर्जुनोभूत, इंद्रोवादि मृदंग, जय जय सुकरा कीर्तने ते कुमरः. प्रत्यक्ष इंद्र मृदंग वाजवतोय. सनत कुमार जय जयकार करतायत. भागवताची कथा गंगेच्या तटावरती होते. सगळे येऊन बसलेले. भक्ती आली, ज्ञान आले, वैराग्य आले. हे सगळं आलं. देवाला सुद्धा पाहवल्या गेलं नाही. देवाकडून राहवल्या गेलं नाही. देव सुद्धा या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सदनी राहिला, सदनी राहिला, सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. काय गोड शब्द आहे बघा. आता 7 दिवस देव वैकुंठात नाही, 7 दिवस देव तुमच्या केराड्यात आहे. 7 दिवस देव आता इथे महेंद्र पाटलांच्या अंगणामध्ये देव 7 दिवस. मी नाही सांगत, तुम्हाला वाटेल हात तोंड चोपड्या गोष्टी करत असेल. अजिबात नाही. मी पुरावा देतो तुम्हाला. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. नाहम वसामी वैकुंठे ना योगियाम हृदय राहो, मै भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदहा. माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. नका पाहू कोठे, करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेमते प्रकट होई यह मैंने जाना. जेथे